राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेचे उद्घाटन संपन्न। राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या हस्ते उद्घाटन। गावदर्पणचे मुख्य संपादक विनोद रोजतकारसह सागर खराटे यांनी दिलेल्या माहितीनुसार सिरसोली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेचे उद्घाटन दिनांक 23 डिसेंबर 2020 बुधवार रोजी राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या हस्ते करण्यात आले। ही संस्था सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करेल असा दावा संस्थेचे अध्यक्ष सप्तखंजेरी वादक ऋषिपाल महाराज अनासने यांनी केला। सर्व संत महापुरुषांचा विचार जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचावे आणि अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती यासह अनेक परिवर्तनवादी विचारांवर समाजात जनजागृती व्हावी हा या संस्थेचा उद्देश असल्याचेही यावेळी ते म्हणाले। आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम हे वैयक्तिक स्तरावर राबवले गेले आणि यानंतर संस्थेच्या माध्यमातून पुढेही व्हावे म्हणून संस्थेची स्थापना केलेली आहे। उद्घाटन वेळी शासनाच्या कोरोना संदर्भातल्या नियमांचे पालन करून कार्यक्रम पार पडला। यावेळी प्रबोधनकार संदीप पाल महाराज, प्रबोधनकार डॉक्टर रामपाल महाराज, पत्रकार विनोद भाऊ सगने, पत्रकार सागर खराटे, चेतनराव गुहे, अशोकराव अनासने, नथुभाऊ चित्ते, मंगेश तळोकार, विपुल राठोड, प्रतीक गावंडे, तेजस ठोकळ, सागर अनासने, मयूर पटके, तेजस अनासने, सक्षम, विशाल, श्रीतेश यांच्यासह गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेला मी शुभेच्छा देतो ऋषिपाल दादांनी, कारण गुरुदेव तुम्हारे दर्शन से मन का मैल निकले गया। त्यांच्या संस्थेला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार पुढे नेण्याकरता ही संस्था त्यांनी निर्माण केली, मतलबासाठी नाही, सेवेसाठी। कारण जो सेवाची मानतो धन, काही अपेक्षा न ठेवून शेवटी झाला तो भगवान पूजू लागले घरोघरी। गुरु आज वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेचे या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। या उद्घाटनासाठी आदरणीय महामहिम प्रबोधनकार सत्यपाल महाराज, गुरुवर्य संदीप पाल महाराज, आदरणीय रामपाल महाराज यांनी या ठिकाणी उपस्थिती दिली आणि या संस्थेचे या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। आज या संस्थेचं उद्घाटन करत असताना संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातील हा एक विश्वास मी सगळं जनतेला देऊ इच्छितो। आणि या संस्थेच्या माध्यमातून अनेक, कारण आजपर्यंत हे सिरसोली गावामध्ये रामधून, त्याच्यानंतर अनेक स्वच्छता अभियान आम्ही राबवले, पण कुठेतरी याला मोठं रूप मिळावं त्यासाठी या संस्थेची निर्मिती आम्ही केलेली आहे। या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येतील। ना सहकार्य आहे, सांगायची परिस्थिती कौन कहता आसमान को शेत गिरता नहीं, तबियतचे एक पत्तर तो उछालो। ज्या गावात सामुदायिक प्रार्थना चालत नव्हती तिथं 25-30 मुलं दररोज सामुदायिक प्रार्थना करतात। 1 वर्षाचं पोरग त्या मनोज सारबुकंचं चांगल्या खंजेरे वाजवत, हे लहान लहान लेकरं संतोष भाऊ अनासनेचं, ज्ञानेश्वर भाऊचं, एवढंच नव्हे घाटेचा पोरगा, राऊतचा पोरगा, राठोड आपला, आमचा नातू अशोक भाऊचा बहिणीचा मुलगा, हे या विचाराचे बनले। हे आपलं सौभाग्य आहे। आणि आज आमचे सगने दादा पत्रकार, तेलाऱ्यावरून आलेले आमचे मित्र सागरदादा खराटे आपल्या यूट्यूबवरून, फेसबुकवरून हा विचार समाजापर्यंत देतात।